नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी बौद्ध समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली चौदार तळ्याचे पाणी प्रशांत केले. त्यात चौदार तळ्याच्या जलशुद्धीकरण कोणी केले हे समाजाला माहीतच आहे. तसेच तथाकथा बौद्ध समाजाचे काही पुढारी मी माझ्या खिशात ठेवतो असे वक्तव्य ज्याने केले, असं उमेदवारांना पाठिंबा देऊन मेळाव्याचे आयोजन करण्याचे काम ज्यांनी केले व समाजात फूट पाडण्याचे काम ज्यांनी केल्याचे प्रतिपादन समाजसेवक राहुल साळवे यांनी समृद्ध हॉटेल येथे पत्रकार परिषद बोलताना सांगितले. त्या बांधवांची रायगड तक न्यूज व्हॉट्सअपवर न्यूज ऐकली. महायुतीतील घटक पक्ष आणि महाड तालुक्यातील बौद्ध समाजाचा जाहीर मेळावा हा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 यावेळी आयोजित केलेला आहे. अशाच प्रकारचा जानेवारी 2024मध्ये देखील काही पक्ष पुरस्कृत समाजाचा मेळावा घेण्यात आला होता. असो, खरं तर बंधनो, सध्या राजकीय रणधुमाळी चालू असताना आमच्या आडून कोणी बाण मारतोय हे लक्षात येते. याबाबत सांगतो की बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्ती सुज्ञ, समजदार व वैचारिक प्रगल्भ विचाराचे आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी कुठे जावे व कुठे मतदान करावे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील स्वातंत्र्य सर्वांनाच दिलेले आहे. खरं तर 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाचा हक्क व अधिकार विचारपूर्वक वापरावे व समाजाला आता चांगले समजू लागले आहे. कोणीही सांगून कोणाच्या भूलथापांना समाज बळी पडत नाही. मात्र समाज या शब्दाच्या आडून समाजाची दिशाभूल करून, बुद्धिभेद करून, समाजातील मतांचे राजकीय ध्रुवीकरण करून स्वाभिमान गहाण ठेवण्याची भूमिका कोणीही करू नये. आमच्या कोणत्याही बांधवाचा व्यक्तिगत द्वेष करायचा नाही, मात्र त्या प्रवृत्तीचा निषेध करणे आवश्यक आहे. पहा, समाजात अशिक्षित लोक ही आमची समस्या नाही, तर समाजातील सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी बुद्धीचा वापर करतात. आणि म्हणून समाज म्हणजे तरी काय? 4-2 लोक म्हणजे समाज होत नाही. जो नियमित समाजाच्या सुखदुःखात सामील होतो, जो समाजाला योग्य दिशेने समाजाच्या हिताचे निर्णय घेतो, त्याला समाज मान्यता देतो, त्याला समाज म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज बुद्धिजीवी वर्ग अपने ही समाज के प्रति बेईमान और भ्रष्ट हो सके, उसे समाज के सत्यानाश करने के लिए दुश्मनों की ज़रूरत नहीं होती. समाज बांधवांनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरून राजकीय पक्षाच्या दावणीला बांधू नये. समाज विकला जाणार नाही. तो ताठमानेने, स्वाभिमानाने जगण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली आहे. स्वाभिमानी लोग ही संघर्षाची परिभाषा समजते हैं. जिनका स्वाभिमान मरा होता है वो गुलाम होता है. याबाबत 2 ते 3 प्रसंग सांगतो. 20 मार्च 1927 साली ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या क्रांतिभूमीमध्ये चौदार तळ्याचे पाणी प्राशन केले, जगामध्ये रक्तहीन क्रांती करून समतेच्या विचाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या चौदार तळ्याचे जलशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करून संपूर्ण समाजाचा अपमान केला. एवढेच नाही तर समाजाच्या तथाकथित पुढारी हे दीड दमडीचे असून ते माझ्या खिशात आहे असे त्यांनी म्हणाले. याबाबत समाजाने निषेध मोर्चा काढला असता त्यावर प्रतिमोर्चाकडून समाजाचे वाटोळे होऊन अशा शिव्याशाप कोणी दिल्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराने प्रेरित झालेला एकही व्यक्ती विसरलेला नाही. महाड येथे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सभापती पदाच्या वादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराजे आंबेडकर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला व त्याच धम्म बांधवान जखमी झाले, याचा खरा सूत्रधार कोण हेही समाजाला माहीत नाही का? हा आमच्या अस्मितेवर घाव घातला होता. या देशात संविधान बदलण्याचा घाट चालू आहे. भाजपचे कर्नाटकचे खासदार व पक्षाचे प्रमुख अनंत हेगडे म्हणतात, तसेच ज्योती मिर्झा, लल्लू सिंग, अरुण गोयल, दिया कुमार, धर्मपुरी अरविंद हे घटना बदलण्याबाबत जाहीर वक्तव्य करतात.
आणि अशा राजकीय पक्षाला पाठिंबा देणारे कोण हेही समाजाला माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्ही संविधान वाचा, तुम्हाला संविधान वाचवेल. मध्यंतरी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या जागेमध्ये खोदकाम करून बौद्ध समाजद्रोही कृत्य करणारे कोण हेही समाजाला जाणून आहे. रायगडमधील सुशिक्षित भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बल्क पार्क हा उद्योग रायगडमध्ये येणार होता. तो गुजरात भरूच येथे घेऊन गेले. त्यामुळे रायगडच्या बेरोजगारांना वंचित राहावं लागलं. तरुणांच्या तोंडातील घास काढून घेतला गेला. मग अशा सुशिक्षित बेरोजगार राज्यकर्त्यांना माफ करतील का? मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, बेकारी व भौगोलिक कामाचा विकास किती झाला हेही समाजाला माहिती नाही का? हे जेव्हा समाजाच्या विकासाचे गाजर राखून लाचार करू नका, समाजाला चांगले काय वाईट काय हे चांगले समजते, तेव्हा समाजाचे मेळावे घेऊन राजकीय पक्षाच्या दावणीला समाज बांधू नये. त्यामागचा हेतू शुद्ध नाही. असे असताना देखील काही लोक समाजाचा मेळावा घेण्याचे धाडस दाखवून समाजाला वेठीस धरत आहेत. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की समाजाने सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने एकटे पडली तरी चालेल, पण कुणाच्या स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करण्याच्या गर्दीत सामील होऊ नका. विकले गेलेले तुम्हाला विकत घ्यायला येतील, तुम्ही विकले जाऊ नका. ही बौद्ध समाजाप्रती कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून यावेळी त्यांच्या समवेत अशोक जाधव, अनिल जाधव, विश्वनाथ सोनवणे, स्वरूप खांबे, अरुण आजगावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी अनिल जाधव यांनी नमूद केले की आम्ही 114 वाडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या मुलाचे आयोजन केले आहे. यामुळे बहुतांशी समाज 70% आमच्याबरोबर असल्याचं त्यांनी सांगितले. उमेदवार स्नेहलताई जगताप यांना पाठिंबा असल्याचं सांगितलंय. संजय सोनवणे यांनी मेळाव्याचे आयोजन कोणालाही विश्वासात न घेता केलंय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.